3 एप्रिल सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात आज कोणत्या तालुक्यात पाऊस किंवा गारपिटीची शक्यता अधिक आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. सर्वात प्रथम जर आपण सिस्टीम पाहिलं तर थोडीशी पूर्वेकडे सिस्टीम गेलेली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मग पश्चिम महाराष्ट्राच्या आसपासून ही सिस्टीम गेली. त्यासोबत एक कमी दाबाचा पट्टा अजून एक आहे, जो की उत्तर भारताकडून अशा प्रकारे पूर्व भारतापर्यंत ह्या सिस्टीम पोहोचलेल्या आहेत. परिणामी जे काही बाष्प येणार आहे बंगालच्या उपसागरातून, अरबी समुद्रातून, ते आपल्या महाराष्ट्रावरती कायम राहील. त्यामुळे पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. उत्तरेकडे पश्चिमी आवर्ताची ट्रफसुद्धा आहे आणि त्यामुळे पावसासोबत काही ठिकाणी गारपीट होण्यासाठी सुद्धा अजूनही वातावरण अनुकूल आहे. उत्तर भारतात आज बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट होणार आहे आणि उत्तर भारतात मोठ्या गारा पडण्याची शक्यता आहेत. आणि महाराष्ट्राला जर आपण पाहिलं तर आज सकाळ-सकाळी जास्त ढग कुठेही नाहीत. नाशिकच्या काही भागांमध्ये दाट धुके पाहायला मिळालेले आहेत. अ, आणि कोरडे वातावरण आहे, जे की चांगलं आहे पावसासाठी. कारण जेव्हा ऊन तापेल, कारण आज 32° पेक्षा जास्त तापमान पाहिजे अ, ढगांची निर्मिती व्हायला, तर तशी स्थिती बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा बनू शकते. त्यामुळे मेघगर्जनेसह पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. आणि जर आपण पाहिलं, की कोणत्या भागात ही शक्यता अधिक राहील, तर नंतर आपण तालुकेसुद्धा पाहणार आहोत. पण सर्वप्रथम जिल्हे पाहिले. कोल्हापूर, सातारा, त्यानंतर पुण्याचे काही भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूरचे थोडेसे भाग असतील. हा जो काही पट्टा असेल, या पट्ट्यात पावसासाठी वातावरण जास्त अनुकूल आहे. त्यानंतर जळगाव, धुळे, नाशिकचे थोडेसे पूर्वेकडील काय किंवा मध्यापासून पूर्वेकडचे थोडेसे भाग असतील. पुण्याचे शहरापासून पश्चिमेकडील भाग, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे वातावरण अनुकूल आहे आणि लाल रंगात सांगितलं त्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. केशरी रंगात सुद्धा काही ठिकाणी गारपीटची शक्यता नाकारता येत नाही. तसेच स्थानिक ढगनीमध्ये किंवा कोल्हापूरचे ढग थोडेसे पश्चिमेकडे आले, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या 1-2 ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. ठाणे, पालघर, रायगड स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा पाऊस होऊ शकतो. नाशिकचे इतर भाग असतील मधले किंवा नंदुरबार, धुळेचे काही भाग असतील, या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती जर का दुपारनंतर झाली तर याही पट्ट्यामध्ये गडगडाट पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता राहील. पण ढगनिर्मिती जर थोडीशी पूर्वेकडे झाली तर पश्चिमेकडील भाग वाचण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे. धाराशिवच्याही काही भागांमध्ये, उत्तरेकडील भागांमध्ये पावसासाठी वातावरण अनुकूल सध्या दिसतंय. बाकी इकडे बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच गडगडाट होईल, नाहीतर जास्त शक्यता सध्या दिसत नाही. आणि जर आपण तालुके पाहिले, की त्या ठिकाणी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. तर गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुका पाऊस होण्याची शक्यता अधिक आणि वातावरण जर जास्तच अनुकूल झालं, तर गारपीटसुद्धा या तालुक्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अमरावती, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे जो काही भाग आहे, या ठिकाणी दर्यापूर या भागांमध्ये पाऊस आणि गारपीटची शक्यता थोडीशी अधिक आहे. तर तिकडे मान, खटाव, कोरेगाव, कराड, फलटण, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. तसेच नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नगर, पारनेर याही तालुक्यांमध्ये पावसासाठी वातावरण जरा जास्त अनुकूल राहील. शाहूवाडी, त्यानंतर इकडे राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड हा जो भाग असेल, याही ठिकाणी पावसासाठी वातावरण जरा जास्त अनुकूल आहे किंवा गारपीटसाठी सुद्धा या ठिकाणी वातावरण थोडंसं अनुकूल दिसतंय. आणि जर इतर तालुके पाहिले तर इकडे शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री, मालेगाव, नांदगाव, येवला, कोपरगाव थोड्याफार ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. आणि हे जे काही आपण तालुके सांगतो आहे, या तालुक्यांव्यतिरिक्तही पावसाची शक्यता आहे, गारपीटची शक्यता आहे. पण या तालुक्यांमध्ये जरा जास्त शक्यता आहे म्हणून त्यांची नावं घेतली जात आहेत. तसेच इकडे गेवराई, बीड, माजलगावकडे सुद्धा पाऊस होण्यासाठी वातावरण जरा जास्त अनुकूल आहे. आणि या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज पहा. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा.